नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। मागील दोन तीन दिवसापासून अनेक तरुण मला भेटतात, अनेक लोक मला भेटतात आणि फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, अनेक लोकांची एक मागणी आहे की मागील 7-8 महिने आम्ही घरी आहोत, आम्ही दिवाळी साजरी नाही केली, आम्ही यावेळेला गणपती साजरे नाही केले, आम्ही यावेळेला नवरात्रीचा सण साजरा नाही केला। आता कोविड बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे आणि बऱ्यापैकी आटोक्यात आलं म्हणजे ज्या वेळेला आमच्या ठाण्याचं एक उदाहरण सांगतो की रोजचे 500, 600, 700 रुग्ण यायचे, आता ते 70, 80, 100 या दरम्यान यायला लागलेले। त्यामुळे कोविड बऱ्यापैकी आता शांत झालेला आहे आणि मला असं वाटतं की दिवसा भरपूर लोक एकत्र फिरत असतात आणि त्यावेळेला कोविड होत नाही महाराष्ट्रामध्ये, पण रात्री ज्यावेळेला कोणी नसतं, ज्यावेळेला लोकांची संख्या तुरळक असते, त्यावेळेला कोविड होतं। असं काहीतरी ठाणे महाराष्ट्र शासनाने शोध लावला असावा आणि म्हणून महाराष्ट्रात आता सध्या रात्रीची 11 ते सकाळी 5 किंवा 6 या दरम्यान कर्फ्यू असतो। मला वाटतं हे कर्फ्यू लावलंय ते चुकीच्या पद्धतीने लावलेलं आहे आणि आता 31 आहे, नवीन वर्षाचं स्वागत आहे। मागचा अख्खं वर्ष लोकांचं टेन्शन मध्ये गेलेलं आहे आणि नवीन वर्षाची अनेक तरुणांची इच्छा आहे की याचं स्वागत, या नवीन वर्षाचं 2021चं स्वागत हे अतिशय जोशात व्हावं आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की आता खूप कंटाळले सगळेजण, आता याच्या पुढे नको निर्बंध। तुमचे नाईट लाईफ येणार होती, ती नाईट लाईफ कुठे हरवली होती आम्हाला अजून माहिती नाही, पण आता तो एक दिवस तरी आम्हाला एन्जॉय करून द्या। दहीहंडीत हा मराठी मुलगा अतिशय जोशात दहीहंडीचा सण साजरा करायचा, यावेळेला त्याला दहीहंडी साजरी करायला मिळाली नाही। आज जेवढे तरुण मला भेटतात त्यांची एकमेव मागणी आहे, महापालिका क्षेत्रात फक्त तुमचं लॉकडाऊन आहे, बरोबर आहे, तुम्ही ग्रामीण भागात जाऊ शकता। आता लोकांकडे खर्चाला पैसे नाही आहेत, कुठेही जायचं, रिसॉर्टला जायचं किंवा कुठे बाहेर जायचं आणि तिथे तो सण साजरा करायचा किंवा तो नवीन वर्षाच्या स्वागताची एन्जॉय करायचं, त्याच्यापेक्षा शहरात करू द्या। जिथे राहतो तिथे आम्हाला आमचं नवीन वर्षाचं स्वागत करू द्या। रात्री 11 ते सकाळी जे काय 6 वाजेपर्यंत तुमची जी अट आहे ती कृपया शिथिल करावी अशी महाराष्ट्र शासनाकडे माझी मागणी आहे। आम्ही तर रस्त्यावर उतरणार आहोत आणि त्या दिवशी तो नवीन वर्षाचं स्वागत जोरदार करणार आहोत। मागचं 2020 अतिशय वाईट चाललंय, पण पुढचं येणारा वर्ष हे जोशात, उत्साहाचं, प्रगतीचं जावं यासाठी आम्ही हा येणारा 2021चा जो काय रात्री 12 वाजता आम्ही जोरदार साजरा करणार आहोत। महाराष्ट्रातले अनेक तरुण करतील। कृपया सरकारला विनंती आहे की त्या दिवशी अटी शिथिल करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर आहोतच। कृपया मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की 31ला आम्हाला नवीन वर्षासाठी ज्या काय तुमच्या अटी आहेत, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जे काय लॉकडाऊनच्या अटी आहेत त्या शिथिल करावी आणि तरुणांना तो एक दिवस का ना हो, तरुणांना असतील किंवा घरातलेही अनेक महिला असतील, त्या दिवशी रस्त्या बाहेर उतरतात, फिरतात, आपल्या नातेवाईकांकडे जातात। अनेक कुटुंब तर कुटुंब एकत्र येऊन करतात, त्यासाठी काय ते रस्त्यावर काय 500 लोकांचं हॉल बुक करून एन्जॉय करत नाही। सो त्यांना जाण्या येण्याचा जो मार्ग आहे, रात्री 12 नंतर पुन्हा एन्जॉय करून घरी येताना तुमच्या गाड्या अडवणार, त्यांना त्रास देणार, पोलीस त्रास देणार, तर हे होऊ नये। म्हणून सरकारकडे आमची कळकळीची विनंती आहे की त्या दिवशी सर्व अटी या शिथिल कराव्यात आणि तो एक दिवस आम्हाला नवीन वर्षाचं स्वागत करू द्यात अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, अनेक तरुणांची इच्छा आहे आणि त्या तरुणांची इच्छा मी आज महाराष्ट्र शासनासमोर माझ्या फेसबुक लाईव्हद्वारे मांडतोय। कृपया पुन्हा एकदा विनंती करतो की 31 तारखेला आम्हाला नवीन वर्षाचं स्वागत जोरदार करू द्या। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।